करायला लागले तर तुम्हाला फळ मिळेल, देवपूजा करायला लागले तुम्हाला प्राप्ती मिळेल, पण कुठे वापरायचं ते तुम्हाला कळणार नाही. सौभार्य नावाचे ऋषी आहेत मौली. गंगेमध्ये स्नानाला गेले, सूर्याला अर्घ्य देता देता हातामध्ये पाणी घेतलं. ओंजळीकडे सूर्याकडे पाहायचं तर तेवढ्यात त्या पाण्याकडे बघितलं आणि पाण्यामध्ये माशांची किडा पाहायला मिळाली त्यांना. हजारो वर्ष तपश्चर्या केलेले ऋषी आहेत, हजारो वर्ष. आपण जो परमार्थ करतो, जी भक्ती करतो, जे देवाचं नामस्मरण करतोय ना, देवपूजा जी करतोय ना, मोकळं होण्यासाठी, मुक्त होण्यासाठी आपण सगळं काही करत असतोय. आणि मुक्त होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. बद्ध होण्यासाठी काही प्रयत्न करायची गरज लागत नाही. बद्धता आपोआप निर्माण होत असते. मायेच्या जाळामध्ये माणूस सहज अडकत जातो, सहज. जसा जसा वयाने मोठा होतो ना, तसा तसा मायेच्या जाळामध्ये अडकत जातो. पण मायेच्या जाळातून जर मुक्त व्हायचं असेल तर आम्हाला स्वतः प्रयत्न करावा लागणार आहे. स्वतः आपुली आपण करा सोडवणं, आपुली आपण. ऋषींनी ज्या वेळेला त्या माशांची किडा बघितली आणि तेवढ्यात मनात विचार आला, आपणही असं काहीतरी आयुष्यात केलं पाहिजे. ओंजळीतलं पाणी कधी पडलं पत्ता लागलं नाही. बरं का मौली, ओंजळीतलं पाणी कधी पडलं पत्ता लागला नाही. तिथून निघाले ऋषी. आता एवढे मोठे, एवढी वर्ष तपश्चर्या केलेले म्हटल्यानंतर ते काय डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर अशा ठिकाणी जातील का मनात आलेला विचार पूर्ण करण्यासाठी? निघाले आणि राजाकडे गेले. राजाकडे गेल्यानंतर ऋषी आले म्हणून राजाने आदरातिथ्य केलं, बसायला दिलं, आसनस्थ झाले ऋषी. आणि राजाने विचारलं, महाराज काय निमित्तानं आलं बरं, येण्याचं कारण काय? लग्न करायचं म्हणतोय. अरे बापरे, तुम्ही? हो. राजा 2 मिनिटं विचार करायला लागला, पण नंतर विचार केला, सहकार्याच्या अपेक्षेने आलेत. नाही ठाण्याला तर पुण्याला, नाही पुण्याला तर नाशिकला, नाही नाशिकला तर मुंबईला, अजून कुठेतरी जाऊ, पण ऋषीचं लग्न लावून देऊ. ठीक आहे म्हणे, हरकत नाही, आपण जाऊयात, आपण पाहूयात, तुमच्या मनात जर विचार आलेला आहे तर. ऋषी म्हणतात, जाऊयात आणि पाहूयात यासाठी मी तुमच्याकडे आलो नाही. मग 60 मुली आहेत तुम्हाला. ज्या वेळेला 60 मुली आहेत तुम्हाला, ही आठवण राजाला करून दिल्यानंतर, हे शब्द ऋषीच्या मुखातून ऐकल्यानंतर राजा फार विचारात पडला. आता करावं काय? एक तर ऋषी साधू परवडला. साधू कधी शाप देत नाही आणि शाप देतो तो साधू नाही. हिताचा उपदेश करतो तो साधू, हिताचा उपदेश करतात ते संत, अनहिताचा उपदेश कधीही करत नाहीत. ऋषी म्हटल्यानंतर मग राजाने विचार केला, जर नाही म्हणावं तर मिनिटात कावला करून टाकील. काहीही करतील ना, काहीही करतील ना, कारण सामर्थ्य आहे तेवढं, तपश्चर्या आहे, तपश्चर्या आहे. 1-2 मिनिटं डोळे मिटले. राजाने मनाला विचारलं, स्वतःला विचारलं, आणि बुद्धिवान राजा होता. त्याने एक विचार केला त्या ठिकाणी, सांगितलं, म्हणे, महाराज 60च्या 60 मुलींना मी तुमच्याकडे पाठवतोय. जी मुलगी तुम्हाला पसंत करेल तिच्याशी लग्न मी तुमचं लावून देईन. एक तर वृद्धावस्था प्राप्त झालेली आहे यांना ऋषींना. दाढी केस सगळं सफेद झालेलं आहे, पांढरं झालेलं आहे, सुरकुत्या पडलेल्या आहेत, चामडी गळीत गाचर झालेली आहे. कुठली मुलगी यांना पसंत करणार आहे? तुम्ही पसंत कराल ती नाही. जी मुलगी तुम्हाला पसंत करेल त्या मुलीचं लग्न मी तुमच्याशी लावून देईन. आपला विषय बघा काय आहे.
तुम्ही जी तपश्चर्या करताय, जी साधना करताय, त्याचं फळ भगवंत तुम्हाला देतात. फक्त कुठं वापरायचं ते देव सांगणार नाही, ते तुमच्यावर अवलंबून आहे. राजा निघून गेले आणि राजांनी मुलींना पाठवायची तयारी केली. 60च्या 60 मुलींना पाठवायची तयारी केली. तोपर्यंत ह्या ऋषीने आतापर्यंत जी काही तपश्चर्या केली, त्या तपश्चर्याचे सगळं सामर्थ्य, सगळं बळ वापरलं आणि तरणा ताट एकदम सुंदर असा तरुण मुलगा त्या ठिकाणी तयार झाला. जी मुलगी येते ती पसंत करते, जी मुलगी येते ती पसंत करते. 60च्या 60 मुली आल्या. थोड्या वेळाने राजा त्या ठिकाणी आला आणि राजाने त्या आसनाकडे बघितलं तर आश्चर्यचकित झाला राजा. अरे बापरे, या ठिकाणी एक ऋषी बसले होते, वृद्ध होते, वयस्कर होते, ऋषी होते, गेले कुठे आणि हा तरुण इथे आला कसा? हात जोडले, त्याला विचारलं, दादा इथे ऋषी बसले होते, एक वृद्ध अवस्था, केस पिकलेले होते, चामडी लोंबलेली, गणित गात्र झालेली होती, वयस्कर होते, कुठे गेले ते? तेव्हा त्याने सांगितलं, मीच आहे तो तरुण, तरणा, सुंदर असा. राजा, तू तर म्हणाला होतास की जी मुलगी पसंत करेल त्या मुलीशी तुमचं लग्न लावून देईन. तुझे 60च्या 60 मुलींना मी आवडलेलो आहे. हजारो वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्याचं फल मुक्त होण्यासाठी वापरलं का बद्ध होण्यासाठी वापरलं? परत ऐका, आम्ही जी काही साधना करतो त्या साधनेतून जर आम्ही संसारिक वस्तू जर मागत असू, संसाराचीच जर अपेक्षा करत असू, तर सूर्याकडून अंधाराची अपेक्षा करण्यासारखं आहे. सूर्याकडून अंधाराची मागणी केल्यासारखं आहे ना. सूर्याकडे जावं, काय मागावं? प्रकाश मागावा ना. तुम्ही अंधार मागताय. संसार बंधन तोडावेगी आणि ते मुक्त होण्यासाठी, बरं का, तो भवसागर तरुण जाण्यासाठी आम्ही परमार्थ करायचंय, आम्ही भक्ती करायची आहे. ऐका, शेवटची वेळ आम्हाला माहिती नाहीये, पण शेवटच्या वेळी जर आम्हाला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे ना, म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते. म्हणून आमच्या आयुष्यातल्या अनेक काळांपैकी अंतकाळ खूप महत्वाचा आहे. सगळ्या काळांपैकी अंतकाळ खूप महत्वाचा आहे माऊली. ती वेळ ज्यांनी साधली ना, सुंदर झालं आयुष्य, त्याचं सुंदर झालं, बरं का. सुटला तो, मुक्त झाला, मोकळा झाला. शेवट प्रत्येकाला आहे. शेवटची वेळ आम्हाला माहिती नाही, शेवट कधी आहे ते माहिती नाही. आता मगाशी आपला विषय झाला की काहींना माहिती होतंय पण ते आपण नाही. जन्मजय राजा आणि वंशमपायन यांचा संवाद चालू आहे माऊली. आणि जन्मजय राजा वंशमपायनला विचारतायत, साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो, खरं आहे का? हो म्हणे, खरं आहे. साधूला, बरं का, ज्याचे 6 धुतलेले आहेत तो साधू. करी वृत्ती जो संत तो संत जाना. संत साधू कोणाला म्हणतायत? मी माझे ऐसे आठवणा विसरले जयाचे अंतःकरण पारथा, तो संन्यासी, तो साधू, निरंतर तो साधू. कितीही काही होऊ द्या, जो आपला धर्म विसरत नाही तो साधू. आगा स्वधर्म हा आपुला, जरी का कठीण झाला, तरी हाची अनुष्ठेला भला देखे. हिताचा उपदेश करणं आमचं कर्तव्य आहे. जगाच्या कल्याणात संताच्या विभूती कल्याण करण्याकरता अवतार आहे, येणं आहे. अवतार या कारणे धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पालिसी भक्तजना. यम यम यदा यदा इदर्वश्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. बरं का, धर्माची स्थापना, दुष्ट प्रवृत्तीचा नाश आणि भक्ताचं रक्षण. संतांचं येणं कशासाठी? हिताचा उपदेश, जगाचा कल्याण.
ज्या वेळेला ते साधू आणि साधक रस्त्यातून जात होते, रस्त्यातून जात असताना एका साचलेल्या पाण्याच्या त्या तलावामध्ये विंचू पडलेला होता आणि तो खालतीवरती जात होता. साधूच्या लक्षात आल्याबरोबर साधू त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये उतरले आणि त्या विंचवाला हातावर घेतलं त्यांनी. विंचवाचा धर्म आहे स्पर्श झाला दंश करणं, डंक मारणं. विंचू डंक मारतोय, साधूच्या चेहऱ्यावर समजतंय वेदना होत आहेत, त्रास होत आहे. काय साधक म्हणतायत, बाबा महाराजजी अहो सोडा त्याला, तो चावतोय तुम्हाला, तो डंक मारतोय तुम्हाला, सोडा त्याला. साधू म्हणतायत, दादा डंक मारणं हा जर विंचवाचा धर्म आहे आणि त्याचा धर्म जर तो सोडू शकत नाही तर बुडत्याला वाचवणं माझा धर्म आहे. मी माझा धर्म का सोडू? मी माझा धर्म का सोडू? साधू रस्त्याने येत असताना ज्या रस्त्यातून येत होते त्याच रस्त्याच्या बाजूला आंबा होता. त्या आंब्यावर असलेल्या कैऱ्या, आंबे मुलं दगड मारून पाडत होते आणि दगड मारता मारता पोरांनी जो दगड मारला तो साधूच्या डोक्यावर लागला, कपाळाला लागला. त्यांनाही माहिती नाही की खालून महाराज येत आहेत, साधू येत आहेत. पण ज्या वेळेला तो दगड लागला त्यावेळेला वेगळ्या प्रकारचा आवाज झाला आणि त्या आवाजाच्या दिशेने ती पोरं सगळी धावली गेली. पाहतात तर अरे बापरे, बाबांच्या, साधूच्या, महाराजांच्या कपाळाला, डोक्याला दगड लागला, रक्त येत होतं. असं दाबलं त्या साधूने दाबलं असं. त्या पोरांच्याकडे निरीक्षक करून पाहायला लागले की पोरं थरथरा कापायला लागली, घाबरायला लागली. बाबा तुमच्या मारण्याच्या उद्देशाने आम्ही भिरकावलाच नाही हो बाबा, तुम्ही आम्हाला दिसलेच नाहीत हो बाबा, तुमच्या लागेल असं आम्हाला माहितीच नव्हतं बाबा, तुम्ही दिसलेच नाहीत आम्हाला बाबा, जर तुम्ही दिसले असताना तर आम्ही नसता हो दगड मारला. आम्ही खरं तर ते आंबे पाडण्यासाठी दगड मारतोय बाबा, ती फळं पाडण्यासाठी आम्ही दगड मारतोय बाबा, पण तुम्ही कधी आलात ना आम्हाला कळलंच नाही बाबा. वेदना होत आहेत का बाबा? जास्त लागलं का? ते रक्त पाहून कोणी रुमाल काढतंय, ते साधूंकडे असं पुढे हात करतायत, बाबा हा रुमाल घ्या, पुसा, स्वच्छ करा. तुम्हाला पाणी आणू का बाबा? त्या मुलांकडे बघितल्यानंतर त्या साधूच्या डोळ्याला अश्रू आले. दगड लागल्यानंतर अश्रू आला नव्हता, दगड लागल्यानंतर डोळ्यात अश्रू नव्हते, पण त्या मुलांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर, त्या मुलांच्या बोलण्याकडे बघितल्यानंतर साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्या महाराजांच्या त्या साधूच्या डोळ्यातले अश्रू बघितल्यानंतर पोरा बोलतायत, ती पोरस विचारतायत बाबांना, बाबा जास्त त्रास होतोय का? वेदना होत आहेत का? बाबा रडताय तुम्ही? वेदना होतात म्हणून रडतात का? त्यावेळेला महाराजांनी मी उत्तर दिलं, दादा तुम्ही दगड मारला त्याच्या वेदना होत आहेत म्हणून रडत नाही, माझ्या मनाला एवढं आता दुःख वाटतंय. काय दुःख वाटतंय? अरे तुम्ही ज्या झाडाला दगड मारताय ना ते झाड तुम्हाला दगड मारल्यानंतर फळ देतंय. आज माझ्या दगड मारला तुम्ही पण माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही ना, याचं दुःख वाटतंय रे, याचं दुःख वाटतंय. साधू आणि जन्मजय राजा वैशंपायनला विचारतायत, काही काळ आधी साधूला मृत्यू कळतोय, खरं आहे का? हो म्हणे कळतोय, खरं आहे, फक्त आपण ऐका, आपण प्रक्रिया करायला जाऊ नका, कारण आपण साधू नाहीत. मग ऐकायचं का? त्यालाही कारण आहे, नंतर सांगतो. एखादा साधू जर पूर्वेच्या दिशेने चाललेला आहे, सूर्य उगवलेला आहे ना, उगवतीच्या दिशेने जर चाललेला आहे, तर सूर्य उगवायच्या वेळेला चाललेला असताना साधू त्याची सावळी पश्चिमेकडे पडायला पाहिजे, पण पश्चिमेकडे न पडता जर दक्षिणेकडे पडली असेल तर समजायचा 6 महिन्यावर मृत्यू आला आहे. एखादा साधू जर आंघोळ करत असेल तर सर्व अंग भिजते पण खांदे भिजत नाही, समजायचा 3 महिन्यावर मृत्यू आलाय. एखादा साधू जर एखाद्या नदीच्या किनारी गेला, प्रतिबिंब जर बघितलं, सर्वांग दिसतंय, धड दिसतंय, शिर दिसत नाही, समजायचा 1 महिन्यावर मृत्यू आलाय. त्याच्याही पलीकडे सांगतायत, कानी घालून या बोट नाद तो ऐकावा, न ऐकता जाणावा 9 दिवस. कानामध्ये बोट घातल्यानंतर आपलाच नाद आपल्याला ऐकायला येतो, जर ऐकायला आला नाही तर समजा 9 दिवसावर मृत्यू आलेला आहे. त्याच्यानंतर डोळ्यामध्ये घालून या बोट, डोळे घालून या बोट, चक्र ते पाहावे. सूर्याकडे बघितल्यानंतर डोळे जर चोरले तर चक्र दिसतंय, न दिसता जाणावे 5 दिवस भुवयांच्या गाठी न दिसता. ज्या दिवशी दिसणार नाहीत नैनाला त्या दिवशी समजा 3 दिवसावर आलाय. आणि मग पुढे म्हणतायत, नासागरीचे आग्रह न देखता नयनी म्हणा तेची दिनी रामकृष्ण हरी.
नाकाचा सेंडा आम्हाला आमच्या डोळ्याने दिसतोय, ज्या दिवशी दिसणार नाही ना, आता इथे बघू नका, नाही तर तुमचे डोळे वेगळे दिसतील, मी घाबरलो जाईल. पहिला शब्द माझा होता, फक्त ऐका, क्रिया करू नका, कारण आपण साधू नाहीत. मग तरी सुद्धा आम्ही का करावं? आम्ही जर साधू नाहीत तर आम्ही शेवटचं ऐकलं पाहिजे. नासागरी चादर न देखता नाही ना, नाही मनात केची दिनी रामकृष्ण आणि कोणते दिनी? ज्या वेळेला आम्हाला जाणीव झाली, ज्या वेळेला आम्हाला कळलं, त्याच वेळेपासून आम्ही रामकृष्ण हरी म्हणायला पाहिजे, कारण आमची शेवटची वेळ कधीही कोणत्या वेळेला येऊ शकते. आपण सगळे एकाच रांगेत उभे आहेत. ऐका, लहान मोठे, श्रीमंत गरीब, अशिक्षित सुशिक्षित, काले गोरे, नास्तिक आस्तिक, सगळे एका रांगेत उभे आहेत. आपण सगळे एका रांगेत उभे आहेत माऊली. ती रांग संपते मृत्यूच्या ठिकाणी. मधल्या काळामध्ये जातीभेद आम्हाला स्पर्श करतो, मधल्या काळामध्ये पंथभेद आम्हाला स्पर्श करतो, वर्णभेद स्पर्श करतो, उच नीच, श्रीमंत गरीब हे सगळे विचार आम्हाला स्पर्श करत असतात, काळा गोरा हे सगळे विचार आम्हाला स्पर्श करतात. पण ज्या रांगेत आम्ही सगळे उभे आहोत ना, त्या रांगेत जात विचारली जात नाही. मृत्यू आल्यानंतर तुम्हाला जात विचारतो का? चला आता ह्या महिन्यामध्ये कुणबी नाहीत न्यायची, मग आगरी नाहीत न्यायची या महिन्यामध्ये, कोळी नाहीत न्यायची या महिन्यामध्ये, अमुक धर्माची या महिन्यामध्ये न्यायची, तमुक धर्माची ह्या महिन्यात नाही न्यायची, अमुक पंथाचीच न्यायची या महिन्यामध्ये, तमुक पंथाच्याला हात नाही लावायचा. ज्या रांगेत आम्ही सगळे उभे आहोत ना, त्या रांगेमध्ये जात विचारली जात नाही, धर्म विचारला जात नाही, पंथ विचारला जात नाही, वर्ण विचारला जात नाही. तुम्ही लहान आहात, तरुण आहात की वृद्ध आहात हेही विचारलं जात नाही दादा. ज्याचा नंबर आला तो जातो. फक्त नंबर येण्याच्या आधी आम्ही काय केलं पाहिजे? म्हणून या परिमाते अंतकाळी जाणत साते. प्रत्येक वेळ आमचा शेवटचा म्हणून आम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे, मृत्यूचं स्मरण ठेवलं पाहिजे, आठवण ठेवली पाहिजे. भीती नको, भीती नको. संतांनी स्मरण ठेवलं, घाबरले नाहीत. आम्ही घाबरतो, पण एक स्मरणात ठेवा, कितीही जरी घाबरलात आणि घाबरून कितीही जरी पळालात तरी मृत्यू सोडणार नाही, मृत्यू सोडणार नाही, बरं का? आणि अंतःकरणापासून जर विचार केला माऊली, आयुष्यातल्या सगळ्या दिवसांपैकी सगळ्यात सुंदर दिवस जर कुठला असेल तर मृत्यूचा. काय? आयुष्यभर विरोध करणारे पण हातात हात घेऊन उठवायचा प्रयत्न करतात. बोलणारे दादा, दादा काहीतरी बोल. काही गोष्टींमुळे जी बहीण बोलायची ना, आमचे भाऊ आमच्यासाठी, ती बहीण अर्ध्या गावापासून ओरडत येते. तो भाऊ जवळ येऊन उठवायचा प्रयत्न करतोय. आयुष्यभर ज्याने तंगड्या खेचायचं काम केलं, ज्याने विरोध करायचं काम केलं, ज्याने फक्त वेळ मिळाल्यावर अपप्रचारच केला, तो माणूस सुद्धा स्मशानामध्ये ज्या वेळेला अंतिम संस्कारासाठी जातोय ना, मेलेल्या माणसाविषयी काय बोलतोय माहितीये का? अख्ख्या गावात जर चांगला माणूस असेल तर हाच. सगळ्या प्रकारच्या नियोजनाला फुल स्टॉप मिळायचा दिवस म्हणजे मृत्यूचा दिवस आहे. फुल स्टॉप. आणि सगळ्या दुःखातून निवारण होणारा दिवस, मायेच्या जाळातून मुक्त होणारा दिवस, सगळ्या प्रकारच्या प्रसंगातून संकटातून मुक्त होणारा दिवस म्हणजे मृत्यू आहे. फक्त तो मृत्यूचा सोहळा करता आला पाहिजे. हो, मृत्यूचाही सोहळा होतो ना, नाही का बाबा? मृत्यूचाही सोहळा होतो, करता आला पाहिजे. आणि त्याच्यासाठीच हे प्रवचन आहे, टाइमपास म्हणून नाही, काय मनोरंजन म्हणून नाही. तुम्ही प्रवचनाकडे कीर्तनाकडे मनोरंजन म्हणून नका बघू, टाइमपास म्हणून नका बघू. आम्हाला शेवटचा दिवस गोड करायचा आहे ना, आम्हाला मृत्यूचा ते सोहळा जर करायचा आहे तर त्यासाठी आम्ही संतांचे विचार ऐकले पाहिजेत, आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. जन्माचा सोहळा आमच्या हातात नव्हता आणि कोणाच्याच हातात नसतो. जन्माचा सोहळा येताना प्रत्येक जण रडत आला, कबीरा जब हम पैदा हुए
जग हसे हम रोये. ज्यांच्या घरात जन्माला आलो ते हसायला लागले. मुलगा झाला, मुलगी झाली, सुखरूप जन्माला आली. पेढे वाटले, कोणी बर्फी वाटली. आनंदाने सांगितलं सगळ्यांनी, जो जन्माला आला तो रडत आला. बरं का, नरदेहावर अवलंबून आहे राक्षस व्हायचं का देव व्हायचं. काय आपल्यावर अवलंबून आहे, आपण काय व्हायचं आहे ते माणसावर अवलंबून.